गुड मॉर्निंग. आज कालच्यापेक्षा मूड गुडी गुडी दिसतोय. येस, नवीन सकाळ, नवीन सुरुवात. अच्छा, मग काय ठरवलंस नवीन? सगळ्यात आधी कालच्या प्रकाराबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे मी इतकं रूडली बोलायला नको होतं, आय नो. पण काय करू मम्मा, मला ना खूप एकटं एकटं वाटतंय ग. आणि कालच्या किचनच्या फियास्कोमुळे तर आणि सगळा भाज्यांचा राग मम्मावर निघाला, हो ना? तसं नाही ग मम्मा, ते फक्त एक रिझन झालं. पण मी जे बोलत होते ते खरंच होतं. हा, पण तू मला माफ केलंस ना? ए मम्मा, मी पप्पांबरोबर फॅक्टरीत गेले तर चालेल का? म्हणजे माझा पण टाइमपास होईल ना? नो बाई. पण का? माझा टाइमपास पण होईल आणि काम पण होईल ना? कशाला? अगं त्याही पेक्षा आवडीचं काम देते ना मी तुला. तुझ्या पप्पाचा 50वा वाढदिवस येतोय. तो आपल्याला आपल्या श्रीमंतीला साजेल असा थाटामाटात साजरा करायचा आहे. वाव, दॅट्स ग्रेट. मी आता लगेच जाऊन पप्पांना विचारते त्याला काय हवंय. अगं सिक्रेट पार्टी आहे ना, तुझ्या पप्पांना यातलं काहीही कळता कामा नाहीये. ओके ओके ओके. आणि हे सगळं करण्यात मला तुझी मदत लागणार आहे. मी तुला मदत नाही करणार आहे, तू मला मदत करायचीस. कारण सगळं मी करणार आहे. म्हणजे हॉल बुक करण्यापासून ते मेनू डिसाइड करेपर्यंत ना सगळी जबाबदारी माझी. ठीक आहे बाबा, पप्पाची लाडकी ले. चालेल. मामाचा बर्थडे. प्रांजल, मी तुला मदत करणार. हो म्हणजे काय, अगं माझ्या बरोबर सगळीकडे तूच तर फिरायचंयस ना. पण काम पण करा म्हणजे झालं. ए मम्मा, पप्पांचा सत्कार झाला होता तोच हॉल बुक केला तर? हो, छानच आहे तो हॉल. आणि सगळ्यांना सांगायला पण सोपं जाईल ना. मागच्या वर्षी जिथे आला तिथेच यायचं. कमाल आहे. अगं काय डोकं चाललंय आज तुझं. बरं एक काम कर, पटकन जा आणि आधी तो हॉल बुक करून टाक बाई. हो हो, चल 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 निघूया. ए माझी पर्स घेऊन ये ना, जा पटकन पटकन. ए मम्मा मम्मा, त्या हॉलचं नाव काय होतं ग? सुखांत हॉल. पत्ता आहे ना लक्षात? हो गाई, आपल्या मुकुंद दादाचं लग्न झालं होतं तोच हॉल ना? हो हो, तोच. परत तुझं लग्न नाही लावायचंय तिथे. बरं, डोंट वरी, मी जातो आणि चौकशी करून येतो. ऐक, नुसती चौकशी करून येऊ नकोस. मोकळा असेल तर बुक पण करून टाक. ऍडव्हान्स पण देऊन येतो. हा, म्हणजे सगळ्यांना सांगायला बरं. आमच्या मुकुंद दादाचं जेथे लग्न झालं होतं तेथे अगत्याचे येणे करा. चल येऊ. ये. ऐक ना, जाताना आजूबाजूला लक्ष ठेव. ती स्वप्नातली मुलगी तुला दिसली ना, तर त्याच हॉलमध्ये तुझं बार उडवून घेऊ. चला येतो. हा, ये. सावकाश. आजवर या बाईकने कधी दगा दिला नाही, आजच कसा दिला. काय ग, पर्स आणायला एवढं उशीर? अगं सापडतच नव्हती. ड्रेसिंग टेबलवरच ठेवली होती. नाही, कपाटात ठेवलेलीस. हो का? हो. असेल असेल. चल जाऊ आपण. दादा 10वी गली सुखांत हॉल. बस चल बस. अगं तो हो कुठे म्हणाले अजून? आपण त्यांच्या हो साठी नाही थांबायचं. ऍड्रेस सांगायचा आणि बसून घ्यायचं. चल चल बस बस लवकर. बोला, कुठली तारीख हवी आहे? म्हणजे आपली काही ओळख नाही, त्यामुळे आपण शिळोप्याच्या गप्पा तर मारायला आलेले नाही आहात.
त्यामुळे इथे आलेला प्रत्येक माणूस ज्या कामासाठी येतो तो प्रश्न मी तुम्हाला थेट विचारलाय. बोला, कुठली तारीख हवी आहे? अरे बापरे, हा मला पुढचा गुरुवार हवाय. अरे वा, खूपच लवकर आलाय तुम्ही. हो, लोक एक एक वर्ष आधी हॉल बुक करतात. लास्ट मोमेंटला हॉल कुठून मिळणार? काय लेवल ला लग्न ठरलं तुमचं? नाही नाही, तसं काही नाहीये. मला ते अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पळून जाऊन इथे येऊन लग्न करणार आहात? नाही, माफ करा, अशासाठी आम्ही हॉल देत नाही. या तुम्ही. हो, तसं काही नाहीये. मला माझ्या आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, म्हणून हॉल हवा होता. हो, ठीक आहे. तुम्ही बुकिंग करा, पण पुढच्या वर्षासाठी. या वर्षी पॉसिबल नाही हो. अहो, एकदा तरी रजिस्टर बघा ना, कदाचित पुढचा गुरुवार मोकळा असेल. काही उपयोग नाही हो. मला सगळं माहित असतं, मला सगळं पाठ असतं. या. प्लीज एकदा बघा ना. कशासाठी बघायचं? मी सांगतोय ना तुम्हाला. या. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. मालकाला बोलवा तुमच्या. मीच मालक. या आता. हो का? सॉरी सॉरी मालक साहेब, प्लीज एकदा बघा ना, माझ्या समाधानासाठी. ठीक आहे, तुम्ही इतका आग्रह करताय तर बघतो मी. पण लक्षात ठेवा, मला सगळं पाठ असतं, मला सगळं माहित असतं. गुरुवार गुरुवार, पुढचा गुरुवार खाली आहे. क्या बात आहे. बघा, मी तुम्हाला बोललो होतं ना, माझं नशीब एकदम सॉलिड आहे. मला हवं ते मिळतं. ठीक आहे. अगं रिया, मला असं वाटतंय की आपण चुकीच्या गल्लीत आलोय. मग चल परत रिक्षा पकडूया. नाही, मला असं वाटतं इथे जवळच आहे, ते जाऊ असं चालेल. ठीक आहे. अहो मालक, नीट भरलाय फॉर्म. नाही, पण पत्ता आणि फोन नंबर चेक करून घ्यावा लागतो ना. बर, ठीक आहे. 5,000 ऍडव्हान्स. जेवायची माणसं आणि मेनू नंतर कळवतो. नाही, पण 2 दिवसात कळवा, म्हणजे ऐन वेळेला आमची धावपळ नको. बर. आणि हो, खूपच लकी आहात तुम्ही. थँक्स. या. नेमकं इतकंच दिवस कसा काय मोकळा राहिला आणि माझ्या कसं लक्षात आलं नाही? वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकाला पुढचा गुरुवारच का हवाय? आय एम सॉरी मॅडम, तुम्हाला थोडा उशीर झालाय. म्हणजे हा तुमचा पुढचा गुरुवार 2 मिनिटापूर्वी बुक झालाय. हो शिट, कोणी केला? एका अत्यंत लकी मुलाने. म्हणजे आमचा हॉल हवा असेल तर वर्षभर आधी बुकिंग करावं लागतं. म्हणजे पतच आहे आमची मार्केटमध्ये तशी. ऐस पैस जागा, उत्कृष्ट सेवा, चविष्ट जेवण, शिवाय पैसेही कमी. सुखांत हॉल. पैसे कमी, पैसे अगदी कमी. अहो, पैसे भरलेत का त्याने? हो हो, म्हणजे काय, म्हणजे ऍडव्हान्स घेतल्याशिवाय आम्ही रजिस्टर उघडत सुद्धा नाही. म्हणजे त्याने फक्त ऍडव्हान्स भरलाय? हो. मग मी भरते ना आता पैसे. तुम्ही मला हॉल द्या. नाही नाही, तसं नाही देता येणार. अहो, असं काय करताय? आम्ही भरतो ना सगळे पैसे एकदम. हो, ते पण आता लगेचच. हे घ्या. शक्य नाही. मला सांगा, आमच्या जागी तुमची मुलगी असती तर काय केलं असतं? माझी मुलगी असती तर मी तिला पुढची तारीख घ्यायला लावली असती. कसं आहे मॅडम, आमचे काही नियम आहेत. सुखांत हॉल काका, खरंच काहीच पळवाट नाहीये का हो? नाही. हा, पण त्या मुलाने जर ही डेट कॅन्सल केली तर ही तारीख मी तुम्हाला देऊ शकतो. मग तुम्ही मला त्याचा पत्ता द्या ना, मी बोलेन त्याच्याशी.
नंतर कदाचित तुम्हाला बुकिंग बदलावं लागेल. तुम्ही फक्त पत्ता द्या. ओके, हा घ्या त्याचा पत्ता. प्रयत्न करा, पण मला नाही वाटत तो तुम्हाला हॉल देईलच. खूप नशीबवान आहे तो. बघूया ना मी पण किती नशीबवान आहे ते. हॅलो बाबा. या इकडे इकडे. कुठे उन्हाळताय? बाबा ते हे हा मी ना आता काहीतरी अरे तेच काहीतरी करण्यापेक्षा ना जरा नोकरी कर रे राया. राया, अरे आमच्या इथे ना कॅन्टीन मॅनेजरचा जॉब आहे. शब्द टाकू का? महिन्याचे 14-15 हजार मिळतील. 40,000 देणार असतील ना तर करे. 40? अरे स्वप्नात तर कधी पाहिलेत का 40,000? स्वप्न बाबा, स्वप्नावरून काहीतरी आठवलं. एक सिरियस प्रश्न विचारू का? विचारा ना. लग्नाच्या पहिल्या रात्री काय असतो? राया, तुला सांगतो, लग्नाच्या पहिल्या रात्री ना, अरे लाज वाटते का? बापाला पहिल्या रात्री काय असतं असं विचारतोय? अहो बाबा तसं नाही हो. हा. म्हणजे ते नाही का सिनेमात दाखवत, सजवलेला बेड होता, गुलाबाच्या पाकळ्या, म्हणजे तसं काही असतं का? कशाला कशाला हवंय आता हे सगळं? अरे अजून नोकरीचा पत्ता नाहीये, पहिल्या रात्रीची स्वप्न पडतात तुम्हाला. काय राया, कसले प्रश्न पडतायत? हे काका बोला. ऐक ना, लग्नाच्या पहिल्या रात्री तसंच असतं का रे? म्हणजे सजवलेला बेड, गुलाबाच्या पाकळ्या. राया, त्यावेळी जर त्या मुलीशी माझं लग्न झालं असतं ना, तर आता मी तुला ह्या प्रश्नांची उत्तरं दिली असती. पण कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय? हे बघ, माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. फक्त तुम्ही प्रश्न विचारा. विचार. विचार ना. अरे नको, जाऊ दे. अरे विचार विचार. अरे जाऊ दे ना. विचार राया. अरे नाही नाही. अरे विचार. हे राया, कसला प्रश्न पडलाय आमच्या शेंडे फळाला? हा? अरे मंग्या, तू तरी सांग. बाबा, त्याला सुहाग रात्रीचा प्रश्न पडलाय. हा, सुहाग रात्र. अरे काय सांगू तुला मी त्या दिवसाबद्दल. सांगतो, त्या सगळ्या बायकांनी मला त्या खोलीमध्ये असा ढकलला. मी खोलीत गेलो. खोलीत पलंग, पलंगावर रुक्मिणी डोक्यावर पदर घेऊन बसलेली होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावरचा पदर मी असा खाली ओढला. तर काय सांगू तुला, अरे ती बसल्या जागी ढाराढूर झोपलेली होती. दे टाळी. हा? गेला. चला, हॉल बुक झाला म्हणजे एक महत्वाचं काम झालं. भाऊजी, आता तुम्ही पाहुण्यांची यादी करा. म्हणजे आपण पटापट सगळ्यांना फोन करून आमंत्रण देऊन टाकू. आणि हो, बुफेला काय काय असणार ना ते मी ठरवलंय. हा, अजिबात नाही. तू ठरवलेला बुफे बघूनच लोक पळून जातील. काय हो असं करता? एक मिनिट. बुफे आधीच आईने ठरवलेला आहे. काय राया? हो. हिरवं मटण, सोड्याची खिचडी, केक आणि थोडं थोडं आनंदाचं औषध. अहो भाऊजी, काय आहे? शुभ करायला मांसाहार नाही. सुनबाई, अगं ती पूजा आहे का लग्न आहे? लग्नाचा वाढदिवस आहे ना. हा, आणि आपण सीकेपी आहोत. आता लग्नानंतर तुम्हीही सीकेपी झालाय हे लक्षात ठेव. हो, आहे माझ्या लक्षात, पण तरी मांसाहार नाही. नाही, अरे तुम्ही मांसाहारालाच नाही म्हणताय तर मग आमच्या आनंदाच्या औषधाचं काय? ते तर अजिबातच नाही. का? गेल्या वेळेस विसरलात? आनंदाचं औषध घेऊन एवढे आनंदी झाला होतात की राया आणि मुकुंदाने तुम्हाला उचलून घरी आणलं होतं. एखाद्या वेळेस होतं चुकून कधी कधी. हा, पण यावेळेस तुम्ही म्हणताय ना, म्हणून जरा कमीच घेऊ. कमी नाही की जास्त नाही. असं काय करताय वहिनी? असं नाही. हा, सीकेपींच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. आई सांग बरं यांना. मंग्या, तुझ्या त्या आनंदाच्या औषधाचं कौतुक बस झालं. हा राया, सकाळपासून मी बघते तू गप्प गप्प आहेस, कसल्या तरी तंद्रीत जातोस.
अरे काय झाले काय तू? आजी काल रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. अजून एक स्वप्न? मुलगी तीच आहे ना की वेगळी? तीच होती, पण पण काय तिचा नवरा दिसला की काय सोबत? हा, म्हणून तुझा असा देवदास झालाय का? अरे काय? नाही, त्याला सासू दिसली. नीता, जरा गप्प बसशील? सुनबाई तू गप्प बस. हे बघ, त्याला पडणाऱ्या स्वप्नाचा काय अर्थ निघतोय हे समजायलाच हवं. पण सासूबाई, तुम्हीच म्हणालात ना स्वप्न खरी नाही होत म्हणून, मग कशा लोकच अर्थ काढायचा? अगं तसं घडतंच असं नाही ग, त्या अर्थाचं काहीतरी घडतं ना, म्हणून अर्थ महत्वाचा. राया, सांग तुला कसलं स्वप्न पडलं? मला स्वप्नात राया, राया माझ्या राया, वा राया, वा वा वा. सुहाग रात्रीची स्वप्न पडायला लागली तुला. वहिनी, तयारीला लागा लग्नाच्या. हा, याचा पहिला अर्थ आई, याचा एकच अर्थ आहे, आपण रायाला ती मुलगी शोधून द्यायची, बस. पण तशीच मुलगी मिळेल का? नाही ना. मग एक काम कर ना राया, तुझ्या स्वप्नात जी मुलगी येते ना तिच्याशी साम्य असणारी एखादी मुलगी शोध आणि कर ना लग्न. मुलगी तीच होती, पण खोली रायाची नव्हती. हो ना राया? हो, म्हणजे खोली वेगळीच होती. म्हणजे तू दुसऱ्यांच्या खोलीत होतास आणि आमच्यापैकी कोणीच आजूबाजूला नव्हतं. आई, अगं त्याच्या सुहाग रात्रीला आपल्यापैकी कोणी त्याच्या आजूबाजूला कसं असणार आहे? पण सासू होती ना, म्हणजे ती खोली आणि ते घर त्यांचं होतं. म्हणजे राया तू त्यांच्या घरात होतास. आधीच्या स्वप्नात तू माप ओलांडलं होतंस आणि या स्वप्नात तू त्यांच्या घरात. मग काय झालं? अगं कालिंदी, आधीच्या स्वप्नात तो माप ओलांडून त्यांच्या घरात गेला, म्हणजे घर जावई. आणि आता ह्या स्वप्नात त्याच्या पहिल्या रात्रीला त्या घरात सासू होती, म्हणजे घर जावई. राया, तुला घर जावे होण्याचे स्वप्न पडतायत? असं कसं आपलं एकदा ठरलंय ना, तुम्ही तुमच्या बहिणीला खडसावून सांगा, मला घर जावईच हवाय. वीणात प्रांजल काय म्हणेल? ती कशाला काय म्हणे? तिला कशाला सांगायचं? अहो, तिने मुलगा सिलेक्ट केल्यानंतर आपण तिला सांगायचं. यालाच घर जावई व्हायचं होतं आणि आमची त्याला तयारी आहे, बस. म्हणजे आपल्या मुलीशी आपण खोटं बोलायचं? मला जमणार नाही. श्रीबाई, या घरात ना माझं कुणी ऐकतच नाही. अरे सगळंच तर तुझं ऐकतोय. हो ना, मग घ्या बघू शपथ, तुम्ही प्रांजलला यातलं काहीही सांगणार नाही. घ्या ना. बरं बाबा, घेतली. हा, आता अजून एक शपथ घेतली ना की शपथांची डबल सेंचुरी होणार आहे. पप्पा, तुमची डबल सेंचुरी? हो, अगं तुझी मामा. रिया, तू तुझ्या घरी जाणार होतीस ना? अगं मम्मा, मीच तिला थांबवलंय आपल्या त्या कामासाठी. त्या म्हणजे पप्पा, तुम्ही जरा आज जाता का प्लीज? मला ना मम्माशी जरा पर्सनल बोलायचंय. लेडीज टॉक. ओके, ठीक आहे. अगं मम्मा, तो हॉल ऑलरेडी बुकड आहे. एवढंच ना? अगं मग दुसरा बुक कर. अगं त्याच्या आजूबाजूचे सगळे बुकड आहेत, पण हाच एक असा हॉल आहे ज्याचं ऍडव्हान्स बुकिंग आजच केलंय. सो मी त्या लोकांचा पत्ता घेतलाय. अगो बाई, कशासाठी? मी ना त्यांच्या घरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार आहे. एक्सक्यूज मी. म्हणजे स्वप्नांची मालिका सुरू झाली म्हणणं. पण काय रे राय, ते घर जावई प्रकरण काय? अरे आजकाल मी घर जावई झालोय असं स्वप्नात दिसतंय मला. राय, तुला घर जावई व्हायचंय ना? हो, बिनधास्त, घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. हे बघ, माझ्या बाबतीत मी अन्याय सहन केला, पण तुझ्या बाबतीत मी करणार नाही. तू हो रे घर जावई, मी आहे. अरे काका, मला घर जावईच काय, मला कुणाचंच जावई व्हायचं नाही. इतक्यात लग्न नाही करायचं रे मला. अरे पण मग काय तुझ्या स्वप्नांचं काय? तेच तर कोडं पडलंय मला, आणि आजकाल सगळेच माझ्या स्वप्नांच्या मागे लागले. सगळे तुझ्या मागे लागलेत ना? मी तुला एक भन्नाट आयडिया देतो. तू आहे ना, तुला जर का स्वप्न पडलं ना, तू कोणाला सांगूच नकोस. हळूहळू सगळे विसरतील. पण हा, तुला जर का स्वप्न पडलं ना, तर तू ते आम्हाला सांग. म्हणजे राया चिटणवी स्वप्न कमिटी आपल्या तिघांची. कशी वाटली आयडिया? मस्त. हे सगळं ठीक आहे रे, पण जी मुलगी मला स्वप्नात दिसते ती माझ्या मनातलीच आहे का खरंच अस्तित्वात आहे हे बघायचंय रे मला.
अच्छा तुला हे बघायचंय का? तुला तिचं नीट वर्णन करता येईल? राया तू तिचं वर्णन करू शकतोस? मी हेच विचारलं ना. अरे काका मला असं म्हणायचंय तू तिचं व्यवस्थित वर्णन करू शकतोस? हो अगदीच. अरे मग मस्तच. काय ना माझा एक मित्र आहे तो आहे ना पोलिसांसाठी गुन्हेगारांचं वर्णनावरून चित्र काढतो. आपण एक काम करूया मी तुला त्याच्याकडे घेऊन जातो. तू तुझ्या स्वप्नाची मुलगी येते ना तिचं वर्णन कर तो तसं आहे तसं चित्र काढेल. आणि एकदा का आपल्याला चित्र मिळालं की आपण ते पेपरात देऊ आणि त्याच्या खाली लिहू हा फोटो ज्यांचा आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा. आपला चिटणवीस परिवार. कशी वाटली आयडिया? नाही, अर्धी चांगली आहे पण अर्धी अगदीच बोगस आहे. हो रे दादा, म्हणजे चित्रकाराला बोलवून चित्र काढणं ठीक आहे रे, पण पेपरात छापायचं म्हणजे जरा. अरे ते सोड पण चित्र तर काढून घेऊया. बोल कधी जाऊया? नेक काम में देरी क्यों, उद्या सकाळीच जाऊया. हा चालेल. ते उद्या सकाळी नको नको. माझी खो खो समितीची मीटिंग आहे रे. एक काम करा ना तुम्ही दोघं जाऊन या. हा पण आल्यानंतर मला चित्र दाखवायचं. मग ठरलं.